मित्रांनो, मी तुमच्यासमोर सनातनी वास्तव ठेवते. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या गोष्टींवरती. मित्रांनो, आज जे मी वास्तव तुमच्यासमोर मांडणार आहे, ते वास्तव काय आहे? ते वास्तव मी पहिल्या भागामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. तर तो पहिला भाग सुद्धा अवश्य बघा तुम्ही. काय आहे ते वास्तव? तर अकाली मृत्यू आणि वास्तविक मृत्यू यातील फरक काय आहे? आणि मी ते उदाहरणादाखल तुम्हाला मी गोष्ट सांगतोय आणि त्याच्यावरती मी चर्चा करतोय. मित्रांनो, हे जे विषय तुमच्यासमोर मांडतोय ना मी, याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की जे काय अंधश्रद्धा आहे आपल्या मनातली ती निघून जावी, ही महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आपलं जे अज्ञान आहे ते दूर व्हावं. आणि हे अभ्यासाअंती मी तुमच्यासमोर मांडतोय. अभ्यासाअंती याचं सर्व माहिती, अभ्यास, ज्ञान मी संपादित केल्यानंतर तुमच्यासमोर मांडतोय. आणि ते सुद्धा मांडण्यापूर्वी त्याचा पडताळा करतोय, त्याची शहानिशा करतोय आणि मगच तुमच्यासमोर मांडतोय. मित्रांनो, लक्षात घ्या, असंच काहीतरी बोलायचं म्हणून, सांगायचं म्हणून, व्हिडिओ बनवायचेत म्हणून मी बनवत नाही आहे. हा माझा उद्देश नाही आहे की फक्त यूट्यूबवरती मला 4 पैसे कमवायचे आहेत, यूट्यूबर व्हायचं आहे म्हणून. हा जो माझा उद्देश आहे ना, यूट्यूब चॅनल हे जे मी बनवले आहेत, त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की माझ्याकडे जे ज्ञान आहे, माहिती आहे, अभ्यास आहे, ते तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. तुमच्याबरोबर चर्चा करायची, तुमची मतं जाणून घ्यायची, तुमची मतं जाणून घ्यायची. मी कुठेतरी माझ्या वक्तृत्वामध्ये गडबड होऊ शकते, बोलण्यामध्ये काहीतरी गडबड होऊ शकते, अडखळू शकतो, काहीतरी होऊ शकते. पण मी माझे विषय अगदी प्रामाणिकपणे मांडतोय, अगदी प्रामाणिकपणे मांडतोय आणि ते वास्तविक मांडतोय, वास्तवात मांडतोय. काहीतरी थोंताण सांगायचं आहे, कल्पनीय वगैरे असं काही नाही. कल्पना विलास करतोय असं नाही आहे, ते वास्तवात आहे. आणि त्याचे मी तुम्हाला काय देतोय, हे सुद्धा देतोय, प्रमाणसुद्धा देतोय. मी सांगतोय म्हणून नव्हे, त्याचे प्रमाणही देतोय. तर मित्रांनो, कृपा करून माझे व्हिडिओ शेअर करा, 4 लोकांपर्यंत ते पोचवा. मी फक्त मनोरंजन नाही करत आहे, मी फक्त मनोरंजन नाही करत आहे, तर मी ज्ञानसुद्धा हे करतोय, नॉलेज देतोय. अज्ञान दूर करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि हा प्लॅटफॉर्म मी का स्वीकारला आहे? तर माझ्याकडचं ज्ञान आहे, माझ्याकडची माहिती आहे, माझा जो अभ्यास आहे तो 4 लोकांपर्यंत पोचावा. हाच माझा उद्देश आहे या यूट्यूब चॅनलवरती माझे विचार मांडण्याचा. मित्रांनो, नक्की विचार करा. आपण आजची चर्चा करणार आहोत, त्यासाठी एक जी गोष्ट निवडली आहे, त्या गोष्टीमध्ये असा काय मोठा अपघाती मृत्यू किंवा असा अघटित असं नाही आहे. एक सामान्य गोष्ट आहे, पण ती वेळ आलेली असते. म्हणजे वास्तविक मृत्यू तो कसा होतो, उदाहरणादाखल मी तुमच्यासमोर तो विषय ठेवणार आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव. मित्रांनो, मी तुमच्यासमोर सनातनी वास्तव ठेवते. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या गोष्टींवरती. मित्रांनो, आज जे मी वास्तव तुमच्यासमोर मांडणार आहे, ते वास्तव काय आहे? ते वास्तव मी पहिल्या भागामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. तर तो पहिला भाग सुद्धा अवश्य बघा तुम्ही. काय आहे ते वास्तव? तर अकाली मृत्यू आणि वास्तविक मृत्यू यातील फरक काय आहे? आणि मी ते उदाहरणादाखल तुम्हाला मी गोष्ट सांगतोय आणि त्याच्यावरती मी चर्चा करतोय. मित्रांनो, हे जे विषय तुमच्यासमोर मांडतोय ना मी, याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की जे काय अंधश्रद्धा आहे आपल्या मनातली ती निघून जावी, ही महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आपलं जे अज्ञान आहे ते दूर व्हावं. आणि हे अभ्यासाअंती मी तुमच्यासमोर मांडतोय. अभ्यासाअंती याचं सर्व माहिती, अभ्यास, ज्ञान मी संपादित केल्यानंतर तुमच्यासमोर मांडतोय. आणि ते सुद्धा मांडण्यापूर्वी त्याचा पडताळा करतोय, त्याची शहानिशा करतोय आणि मगच तुमच्यासमोर मांडतोय. मित्रांनो, लक्षात घ्या, असंच काहीतरी बोलायचं म्हणून, सांगायचं म्हणून, व्हिडिओ बनवायचेत म्हणून मी बनवत नाही आहे. हा माझा उद्देश नाही आहे की फक्त यूट्यूबवरती मला 4 पैसे कमवायचे आहेत, यूट्यूबर व्हायचं आहे म्हणून. हा जो माझा उद्देश आहे ना, यूट्यूब चॅनल हे जे मी बनवले आहेत,
त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की माझ्याकडे जे ज्ञान आहे, माहिती आहे, अभ्यास आहे, ते तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे, तुमच्याबरोबर चर्चा करायची, तुमची मतं जाणून घ्यायची, तुमची मतं जाणून घ्यायची. मी कुठेतरी माझ्या वक्तृत्वामध्ये गडबड होऊ शकते, बोलण्यामध्ये काहीतरी गडबड होऊ शकते, अडखळू शकतो, काहीतरी होऊ शकते, पण मी माझे विषय अगदी प्रामाणिकपणे मांडतोय, अगदी प्रामाणिकपणे मांडतोय आणि ते वास्तविक मांडतोय, वास्तवात मांडतोय. काहीतरी थोंताण सांगायचं आहे, अकल्पनीय वगैरे असं काही नाही, कल्पना विलास करतोय असं नाही आहे, ते वास्तवात आहे. आणि त्याचे मी तुम्हाला काय देतोय, हे सुद्धा देतोय, प्रमाणसुद्धा देतोय. मी सांगतोय म्हणून नव्हे, त्याचे प्रमाणही देतोय. तर मित्रांनो, कृपा करून माझे व्हिडिओ शेअर करा, 4 लोकांपर्यंत ते पोचवा. मी फक्त मनोरंजन नाही करत आहे, मी फक्त मनोरंजन नाही करत आहे, तर मी ज्ञानसुद्धा हे करतोय, नॉलेज देतोय, अज्ञान दूर करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि हा प्लॅटफॉर्म मी का स्वीकारला आहे, तर माझ्याकडचं ज्ञान आहे, माझ्याकडची माहिती आहे, माझा जो अभ्यास आहे तो 4 लोकांपर्यंत पोचावा. हाच माझा उद्देश आहे या यूट्यूब चॅनलवरती माझे विचार मांडण्याचा. मित्रांनो, नक्की विचार करा. आपण आजची चर्चा करणार आहोत, त्यासाठी एक जी गोष्ट निवडली आहे, त्या गोष्टीमध्ये असा काय मोठा अपघाती मृत्यू किंवा असा अघटित असं नाही आहे, एक सामान्य गोष्ट आहे, पण ती वेळ आलेली असते. म्हणजे वास्तविक मृत्यू तो कसा होतो, उदाहरणादाखल मी तुमच्यासमोर तो विषय ठेवणार आहे. सनातनी वास्तव, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आपण चर्चा करतोय सनातनी वास्तव. मी तुमच्यासमोर सनातनी वास्तव ठेवतोय, त्याचे उलगडे करतोय, त्याचे रहस्य ठेवतोय आणि अनेक व्हिडिओ बनवलेत, अनेक भाग झालेत, अनेक अध्याय मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. मित्रांनो, तसेच मी अकाली मृत्यूवरती 6-7 अध्याय बनवलेले आणि त्याच्यावरती उदाहरणादाखल मी गोष्टीसुद्धा मांडलेले आणि याच्या मागचं कारण काय आहे अकाली मृत्यूचं, तेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, तर ते अवश्य बघा. यापूर्वीचे व्हिडिओ सगळे अवश्य बघा आणि ह्या पूर्वीचा सुद्धा भाग आहे, पहिला भाग, तो बघा. म्हणजे आपला जो वास्तविक मृत्यू आहे तो कसा होतो तेही लक्षात येईल. यापूर्वी जी मी गोष्ट सांगितली आहे त्याच्यामध्ये तो ऑस्ट्रेलियामधून एक व्यक्ती येते, माझा तो रिलेटिव्ह आहे, तो येतो, तो इथे पोचतो, एक निमित्त आहे. तो काय येतो इथे, तर त्यावेळेला होळीचा सण असतो आणि त्या होळीच्या सणाचा त्याला त्या सणामध्ये आपण पण सामील व्हावं अशी त्याची इच्छा असते, आपल्या मुलाबाळांसोबत, आपल्या पत्नीसोबत. आणि बरीच वर्ष तो हा सण त्यांनी साजरा केला नसतो ऑस्ट्रेलियामध्ये असल्यामुळे. फक्त ते निमित्त आहे, होळी हा सण निमित्त आहे. तो मृत्यू त्याला कसा कसा आणतो आणि ते कसा काय मृत्यू होतो त्याच्यावरती मी गोष्ट ठेवलेली आहे. तो काळ आणि ती वेळ कशी साधली जाते, तर त्याचा मृत्यूच होता, त्या प्रकारेच होता. असो मित्रांनो, आता जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ते एका पित्याची आहे, एका वडिलांची आहे. आता पिता आणि वडील हे उल्लेख का केला मित्रांनो, कारण ह्या गोष्टीमध्ये एक मुलगी आणि त्यांच्या वडिलांची गोष्ट आहे, त्यांच्या नात्याची गोष्ट आहे, त्यांच्या प्रेमाची गोष्ट आहे. वडील आणि मुलीच्या ते जे नातं आहे, वडील आणि मुलगी, त्या नात्याची गोष्ट आहे. मित्रांनो, ह्या गोष्टीकडे आपण वळूया. ते जे वडील आहेत यांचा मी उल्लेख करतोय, मी कोणाचाही नामकरण घेणार नाही, कोणाच्याही नामाचा उल्लेख नाही करणार आहे. आणि ही जी गोष्ट मला सांगितली आहे माझ्या एका मित्राने सांगितलेली आहे आणि ते अनुभवलेली आहे आणि त्याच्यात तो सुद्धा सामील होता या गोष्टीमध्ये. मी त्याचाही उल्लेख नाही करणार आहे. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ना, त्या गोष्टीला आपण सुरुवात करतोय. ही अशी घडली की त्या मुलीचा विवाह जमला, आणि त्या विवाह जमल्यानंतर जे काय कार्यक्रम असतात, अगदी साखरपुड्यापासून ते 5 परतवण्यापर्यंत, साखरपुडा, त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम, त्याच्यानंतर विवाह म्हणजे कन्यादान, त्याच्यानंतर निरोप, आपला स्वागत समारंभ, आणि त्यानंतर हे काय म्हणतात त्याला,
मुलाघरची पूजा, सत्यनारायणाची पूजा आणि त्यानंतर 5 परताव असे ते टप्पे असतात. त्या टप्प्यानुसार तो कार्यक्रमचं नियोजन झालेलं असतं आणि त्याप्रमाणे एक एक गोष्ट तो कार्यक्रम पार पडत असतो. म्हणजे आणि सगळे आनंदी असतात आणि ते प्रत्येक कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पडतो. मित्रांनो लक्षात घ्या, अगदी साखरपुड्यामध्ये सुद्धा कुठलंही विघ्न येत नाही किंवा कोणाचा रुसवा फुगवा होत नाही. अगदी निर्विघ्नपणे त्यांच्या मनाला कुठेही असं यातना होतील, दुःख होईल, मन विचलित होईल अशी कुठली घटना घडत नाही. सगळं अगदी निर्विघ्नपणे. कोणतरी रुसला आहे, कोणतरी पाहुणा रुसला आहे, कोणतरी घरातला व्यक्ती रुसला, असं काही नाही. अगदी आनंदाने मजेत. मग तो साखरपुडा पार पडल्यानंतर कार्यक्रम होतो तो म्हणजे हळदीचा. तोही यथासांग पार पडतो. अगदी मजा करतात, आनंद लुटतात सगळे त्यांच्या परिवारातील, कुटुंबातील सदस्य. मित्रांनो लक्षात घ्या, त्यानंतर विवाह होतो, कन्यादान होते. तिचे आईवडील तिचा कन्यादान करतात. ती आपल्या सासरी निघून जाते. अगदी तो निरोप समारंभ सगळा होतो, सगळा यथासांग पार पडतो. त्यानंतर त्या मुलाच्या घरी म्हणजे तिच्या सासरी अगदी ती सत्यनारायणाची पूजा असते. त्या पूजेमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हे सहभाग घेतात. हे तिच्या माहेरीची सगळी माणसं, आईवडील वगैरे, भावंड वगैरे सर्व. आणि तो सुद्धा कार्यक्रम अगदी यथासांग पार पडतो. त्यानंतर जो दिवस उजळतो. मित्रांनो कुठला दिवस? तर तो 5 परतावाचा. मित्रांनो तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ह्या दिवसाबद्दल, की त्यांचे जे गुरु आहेत, त्या वडिलांचे गुरु, त्या मुलीच्या वडिलांचे गुरु, त्यांनी त्याला सावध केलेलं असते काही दिवसापूर्वी. म्हणजे हे कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर, की अमुक दिवशी अमुक तारखेला तू उंबरठा ओलांडून अमुक वेळेला ह्या दिवशी अमुक वेळेला घराबाहेर पडायचं नाही, उंबरठ्याच्या बाहेर पडायचं नाही, अशी त्याला सक्त ताकीद दिली असते. तेवढं तू सांभाळून घे. आणि त्याचा आपल्या गुरुवरती नितांत विश्वास असतो, श्रद्धा असते. त्यामुळे ते त्यांची आज्ञा स्वीकारतात, मान्य करतात आणि त्यानुसार सकाळपासून अगदी ते लक्षात ठेवून वावरत असतात. मित्रांनो त्याबरोबर त्या गुरुनी आणखीन त्यांच्या 3 मित्रांना, म्हणजे जवळचे त्याचे मित्र, त्यांनाही सावध केलं असते वेगवेगळ्या वेळेला. त्या 3ही मित्रांना वेगवेगळ्या वेळेला माहिती दिली असते. त्याच्यावरती एक असा काय प्रसंग घडणार आहे, त्याची जीविताला धोका आहे, मृत्यू येणार असं सांगितलं नसतं, तर जीविताला धोका आहे. पण तिघांना सुद्धा वेगवेगळ्या वेळेला सांगितलेलं असतं. आणि त्यांना काय सांगितलं असते, की तुम्ही हे जे रहस्य आहे, गुपित आहे, कोणासमोरही उघड करू नका. तुम्ही तुमच्यामध्येच ठेवा, तुमच्या पोटामध्ये ठेवा, ओठावर आणू नका. हे सगळं यथासांग पार पडल्यानंतर तुम्हाला जर वाटलं नंतर सांगायचं, गरज पडली तरच बोला, अन्यथा बोलायची काही आवश्यकता नाही. मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे ते मित्रसुद्धा सतर्क असतात, सावध असतात. ते लक्ष ठेवून असतात आपल्या मित्रावरती, का ते मित्रसुद्धा त्याचे जीवश्य कंठस्य मित्र असतात. त्यामुळे त्यांचंही लक्ष असतं आणि ते डायरेक्ट इनडायरेक्टली त्याला सावध करत असतात. आता स्पष्ट भाषेत कसं बोलणार? पण गुरूंनी ताकीद दिलेली आहे, ह्याबद्दल कोणाकडे अवाच्यसुद्धा बोलायचं नाही, एक शब्दसुद्धा उच्चारायचा नाही. फक्त तुम्ही सावधानता बाळगा. आणि त्याप्रमाणे 3ही मित्र सावधानता बाळगत असतात. आणि खुद्द ते वडीलसुद्धा, त्या मुलीचे वडीलसुद्धा सावधानता बाळगत असतात. मित्रांनो लक्षात घ्या. आणि तो क्षण येतो, ती वेळ येते, ज्या वेळेला सावधान राहायला सांगितलेलं असते, सतर्क राहायला सांगितलेलं असते, ती वेळ येते. म्हणजे ती वेळ कुठली असते? तर मुलीचं 5 परतावन. मित्रांनो ती मुलगी आपल्या सासरी निघून जाणार असते. मग ती घरातून एक एक पाहुणे आलेले जे आहेत त्या मुलीकडचे, सासरचे, एक एक करून आपापल्या मार्गाने निघून जातात. आता राहतात तर कोण? त्या मुलीचे सासरचे घरातले लोक शेवटी निघायला, आणि काहीतरी त्यांच्या जवळचे नातेवाईक राहिलेले असतात. मग त्यांचीही ती वेळ येते, तेही निघायला तयारी करतात. आणि मग वडिलांची आणि मुलीची गळाभेट होते. आता ती काही शेवटची नसते, आयुष्यात ते भेटणार आहेत विवाहानंतर,
सासरी गेल्यानंतर सुद्धा कधीतरी ती येणार घरी, माहेरी येणार आणि मग तिचे कोड कौतुक करायचे माहेरी आल्यानंतर. तिच्या नातवंडांना खेळवायचं, हे करायचं ते, म्हणजे आपल्या नातवंडांना खेळवायचं, तिच्या पोटी आलेल्या जन्माला आलेल्या मुलांना. असं त्यांच्या मनात एक काय असते, एक सुंदर असं एक स्वप्न असते. ते स्वप्न सजवत असतात. पण त्यावेळेला शेवटी मुलगी जाणार आहे आता सोडून, जी त्यांच्यासोबत होती, अगदी त्यांच्या नजरेच्या पट्ट्यात होती. ती आता नजरेपासून दूर जाणार आहे काही काळासाठी, काही वेळेसाठी. त्यामुळे ते दुःखी कष्टी होतात. आणि पण गुरूंनी आज्ञा केलेली आहे की उंबरठ्याच्या बाहेर जायचं नाही. तर ते कटाक्षाने पाळतात आणि आपल्या पत्नीला सांगतात की तू आता तिला निरोप दे, तिला गाडीत वगैरे बसव, मी काय येणार नाही आहे, तिला समजावून सांग आणि नंतर मग मी येईन, भेटेन मी पुढे. झाल्यास मी उद्याच तुला भेटायला सासरी येईन किंवा तू मला भेटायला येऊ शकतेस, असं तिला निरोप दे, काळजी करू नको, जा म्हणून. मग त्या गडबडीमध्ये ती बाहेर पडते आणि तसे तिची भावंड, तिचे नातेवाईक, माहेरचे सगळे तिला निरोप द्यायला बाहेर पडतात. आणि गाडीमध्ये ती बसत असते. तिला वडील दिसत नाही. ते वडील, बाबा गेले कुठे, बाबा का नाही आलेत? कारण दोघांचं अतूट प्रेम, खूप प्रेम, गहरं प्रेम, मित्रांनो लक्षात घ्या. आणि ते गहरं प्रेम, अतूट प्रेमच निमित्त ठरते. ती मुलगी म्हणते नाही, बाबा आले नाही तर मी जाणार नाही, बाबांनी यायला पाहिजे, मी त्यांना घेऊन येते. बाबा का बसलेत? अगं ते थकले आहेत, दमले आहेत म्हणून बस. नाही, असो, काही नाही. अगदी मी त्यांना कुठे लांब बोलवत नाही, अगदी घराच्या बाहेर त्या गाडीपर्यंतसुद्धा बोलवत नाही. थोडे 2 पावलं पुढे यावेत आणि मला त्याने निरोप द्यावे, अशी ती इच्छा करून वडिलांना हाक मारत घरी येते, घराजवळ येते, दरवाज्यात येते. बाबा या बाहेर, मला निरोप द्या. तुम्ही का रागवलात का, रुसलात का, माझ्याकडून काय असं चुकीचं घडलं आहे का? बाबा बोला नाही गं, मी तुला नंतर भेटेन, तू जा. पण ती नाही, तुम्ही बाहेर आल्याशिवाय, तुम्ही मला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. मग ते म्हणतात ठीक आहे बाई, मी येतो, पण बाहेर नाही येणार, मी तुला बाहेर घरातूनच टाटा करेन. तर ठीक आहे, या तुम्ही दरवाज्यात तर या. आणि ते दरवाजापर्यंत येतात आणि तिथेच ते धडपडतात. मित्रांनो लक्षात घ्या. आणि धडपडून ते त्या उंबरठ्याच्या बाहेर पडतात. मित्रांनो लक्षात घ्या काय म्हणतोय मी ते उंबरठ्याच्या बाहेर पडतात धडपडून आणि त्यांचा तिथे जागीच मृत्यू होतो. त्यांच्या वर्मावरती घाव बसतो आणि त्यांचा जागी मृत्यू होतो. मित्रांनो त्यावेळी त्यांचं सर्व चेकिंग होते. हे ज्यावेळी निश्चित पडतात त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाते, त्यांना तपासलं जाते, चेकिंग केलं जाते. पण त्याच्यात असं काही दिसत नाही की डोक्यावर आपटल्यामुळे रक्तस्राव झाला आहे किंवा जखम झाले, काही नाही. एक निमित्त होते, लक्षात घ्या. वर्मावरती घाव बसतो आणि त्यांचा मृत्यू होतो त्या अमुक एका जागी. तिथे जर घाव बसला तर त्याचा मृत्यू होणार हे अटळ आहे. मित्रांनो आणि ती घटनेमुळे मुलगी थोडीशी निराश होते की ह्याला जबाबदार मी आहे. माझ्या हट्टापायी माझे वडील बसले होते, त्यांना मी उठवलं, जर उठले नसतेत ते धडपडले नसतेत, पडले नसतेत आणि त्यांचा हा मृत्यू झाला नसता. ह्याच कारणास्तव त्यांच्या गुरूंनी त्या 3 मित्रांना हे सावध केलं असते, ही गोष्ट सांगितली असते, ही सूचना दिली असते. मित्रांनो लक्षात घ्या. कारण ज्यांना त्यांनी सांगितलेलं आहे तिच्या वडिलांना, तर ते गेलेले आहेत, ते कसं काय सांगणार? ते कसं काय सांगणार ना, त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण ही गोष्ट तिच्या मनात राहून जाईल की याला जबाबदार मी आहे, याला कारण मी आहे, याला निमित्त मी आहे. आणि ती आयुष्यभर ती कोसत राहील मनाला. म्हणून त्या 3 मित्रांना सांगितलेली गोष्ट आहे. मग ते मित्र तिला सावध करतात, अगं तू स्वतःला जबाबदार ठरवू नकोस, स्वतःला गुन्हेगार समजू नकोस. ती वेळच होती आणि ती वेळ टळण्यासाठी गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की तू उंबरठ्याच्या बाहेर येऊ नकोस. तो उंबरठ्याच्या बाहेर आला नव्हता आणि तू त्याला उंबरठ्याच्या बाहेर बोलवलं नव्हतंस, पण मृत्यूने त्याला उंबरठ्याच्या बाहेर खेचून घेतलेलं आहे आणि त्याची ती वेळच आली होती. त्यामुळे एक मित्र बोलतो, एक आपल्या मित्र ती गोष्ट समोर ठेवल्यानंतर दुसरा मित्र पण म्हणतो, अरे मलाही असंच सांगितलं होतं.
मलाही आपल्या गुरुने असेच सांगितलं होतं, ही सावधानता घ्यायला सांगितली होती. हे ऐकल्याबरोबर तिथे तिसरा मित्र उपस्थित असतो, तोही तेच सांगतो, अरे तुम्हाला सांगितलं होतं, मलाही सांगितलं होतं. म्हणजे ती गोष्ट तिघांमध्ये सारखीच गोष्ट सांगितली गेलेली आहे. त्यामुळे मुलगीसुद्धा ते मान्य करते, कुटुंबातले सुद्धा ते मान्य करतात. त्यांची ही वेळच आली होती, तो काळ आला होता आणि ती वेळसुद्धा आली होती. त्यांच्या विधी लिखित होतं, विधिविधानानुसार होतं ते, आणि ते त्या मृत्यूला ते स्वीकारतात, घरातले कुटुंबातले. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे वास्तविक मृत्यू हा ठरलेल्या वेळेनुसार, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या प्रकारे होतो. त्याच्यात काही बदल होत नाही. त्याच्यात कर्मानुसार, मग त्यांचा प्रारब्ध असो किंवा ह्या आयुष्यातले कर्म असो, मग त्याला कारण दोन्ही असू शकतात. शक्यतो त्याच्या प्रारब्धातल्या कर्मानुसारच त्याला मृत्यू असतो, जन्मसुद्धा आणि मृत्यूसुद्धा. शक्यतो त्याच्या प्रारब्धातल्या कर्मानुसारच त्यांचा जन्म आणि मृत्यू हा असतो मित्रांनो. आणि ते ठरलेल्या वेळेप्रमाणे, ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या प्रकारे होत असतो. आणि तो प्रकार घडला. ते त्या उंबरठ्याच्या बाहेर पडलेत, भले कसे पण पडून देत, त्याला निमित्त काही असो, कारण काही असो, तो मृत्यू त्यांना ओढवून घेऊन गेलेला आहे. जसा जी माझ्या नातेवाईकाची गोष्ट सांगितली होती, अमेरिकेवरून निमित्त काय तर होळी सण, तो त्या सणाच्या निमित्ताने, त्या सण साजरा करण्याच्या आशेने ते भारतात आलेत आणि भारतातून ते त्या डबल डेकर बसमध्ये चढलेत भारतात आल्यानंतर. म्हणजे तुम्ही विचार करा, मृत्यू त्यांना कसा काय ओढून घेऊन गेला. म्हणजे ती वेळच होती आणि त्या प्रकारेच त्यांचा मृत्यू होणार होता. आता त्या बसमध्ये सगळ्यांचाच ठरल्याप्रमाणे मृत्यू झालेला नसणार, त्याच्यात अकाली मृत्यूसुद्धा असू शकतो. त्या बसमध्ये तो काय बॉम्बस्फोट झाला, ही गोष्ट ऐकामध्ये तुमच्या लक्षात येईल. सर्वांचाच ठरल्याप्रमाणे मृत्यू झालेला नसणार, त्याच्यात अकाली मृत्यूसुद्धा असतील. मित्रांनो लक्षात आलं का? यांना सावधान केलं होतं, यांना संकेत दिले होते, यांना इशारे दिले होते. त्या तो प्रसंग येऊ नये म्हणून, ही घटना घडू नये म्हणून सावध केलं होतं. तरीसुद्धा त्या आ बैल मुझे मार, त्या मृत्यूला त्या दरवाज्यात जाऊन मृत्यूला काय केलं, आमंत्रित केलं. त्याला म्हणतात अकाली मृत्यू. आणि ह्याला कारण काय आहे अकाली मृत्यूला? ते म्हणजे षडविकार आणि भीती. षडविकार आणि भीती. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार जास्त करून ती व्यक्ती असते, ती पर्टिक्युलर व्यक्ती असते ज्याचा तो मृत्यू येतो. कारण त्यांना संकेत दिले जात असतात, त्यांना सावधान केलं जात असते, त्याला सचेत केलं जात असते. ते परमेश्वर, ती सृष्टी, तो ईश्वर, ते ब्रह्मांड, तो ब्रह्मांड नायक त्यांना सावध करत असतो. पण आपल्या कर्माने आपल्या पायावर तो धोंडा मारून तो घेतो, ती व्यक्ती, अकाली मृत्यू. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्याला जबाबदार विघ्न संतुष्टीसुद्धा माणसं असतात, ज्यांना ते बघवत नाहीत, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी बघवत नाहीत, त्याचं चांगलं घडावं असं बघवत नाही, असे सुद्धा त्याला कारणीभूत असतात. मग ते मंत्राचा, तंत्राचा किंवा अन्य गोष्टीचा वापर करत असतात त्याच्या विरोधात, त्याला संपवण्यासाठी. मित्रांनो लक्षात आलं का? आणि हा मृत्यू फक्त आयुष्याचाच होतो का? एखाद्याच्या आयुष्याचाच मृत्यू होतो का? म्हणजे त्याचा एखाद्याचा प्राण गेला अशाच प्रकारे होतो का? तर नाही मित्रांनो. मृत्यू मग ते अकाली मृत्यू असो की वास्तविक मृत्यू असो, ते एखाद्या व्यवसायाचा होतो, एखाद्या प्रसंगाचा होतो, एखाद्या विषयाचा होतो, कुठल्याही घटनेचा वास्तविक आणि अकाली मृत्यू हा असतोच. अमुक वेळेपर्यंत त्याचा जीवन असते, त्याचं आयुष्य असते. मग ते अकाली असो किंवा वास्तविक असो, त्याला अंत असतो मित्रांनो. ते चिरकाल राहत नाही, ते अमर राहत नाही. कारण जे बनलंय ते बिघडणारच, ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू होणारच. अमरत्व हे मोजक्याच लोकांसाठी आहे, ते सर्वांसाठी नाही आहे अमरत्व. मित्रांनो लक्षात आलं का? त्यामुळे मृत्यू हा असतोच.
मृत्यू हा टाळता येत नाही, पण तो अकाली मृत्यू होऊ नये ह्यासाठी या सावधानता बाळगणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी काय गरजेचं आहे, तर षड विकाराला दूर ठेवणं. मग षड विकाराला दूर ठेवायचं असेल तर आपण षड आकारामध्ये राहणं गरजेचं आहे. अति करून अति तेथे माती. मग आपल्या आयुष्याचा आपण अकाली मृत्यू आणू शकतो, आपल्या नात्याचा अकाली मृत्यू येऊ शकतो, आपल्या व्यवसायाचा अकाली मृत्यू येऊ शकतो, आपल्या एखाद्या कार्यक्रमाचा, एका प्रोग्रामाचा, एका विषयाचा किंवा एखाद्या विचाराचा सुद्धा अकाली मृत्यू येऊ शकतो. विचार, आपण जे विचार करतो, आपली विचारधारा आहे, त्याचा सुद्धा अकाली मृत्यू येऊ शकतो. मित्रांनो लक्षात घ्या. तसाच अकाली मृत्यू, एकाच्या विचारधारेचा अकाली मृत्यू झालाय, तो म्हणजे काय आहे, ती व्यक्ती कोण आहे, तर उद्धव ठाकरे. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या आईवडिलांनी केलेल्या संस्काराचा त्यांनी अकाली मृत्यू आणलेला आहे. त्यांना बऱ्याच वेळेला सचेत केलं होतं, सावध केलं होतं, संकेत दिले होते, पण ते संकेत, ते सावधानता त्यांनी समजली नाही स्वार्थामुळे, त्या षड विकारांमुळे. मित्रांनो लक्षात आलं का? वेळोवेळी मी माझ्या व्हिडिओमधून वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या चॅनलवरती, या माझ्या शृंखलेमध्ये मी जे राजकारणावरती विषय मांडतोय, विविध विषय मांडतोय, त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख केला होता. मित्रांनो, विविध वेळेला सचेत करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचलेत नाही पोचले मला माहिती नाहीत, पण बऱ्याच जणांकडून त्यांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी पोचल्या असतील. काय तर तुम्ही आपल्या संस्काराचा काय करताय, अकाली मृत्यू आणताय, आपल्या वडिलांच्या विचारधारेचा अकाली मृत्यू आणताय, आणि त्यांनी तो मृत्यू आणला. मित्रांनो लक्षात घ्या. आता तो परत जिवंत होणार नाही, त्या विचारधारा आता परत जिवंत होणार नाही, जीवित होऊ शकत नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे. अकाली मृत्यू, वास्तविक नव्हे. तसं यांचं कोण, आपले त्यांचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा अंत जो झालाय, हा वास्तविक मृत्यू आहे. ते गेलेत, त्या जगातून गेलेत, त्यांचा अंत झालेला आहे, ते मृत पावलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या त्या विचारधारेचा त्यांच्यासोबत असलेल्या अंत झालेला आहे. पण ती विचारधारा इतरांच्या मनामध्ये ती चिरतरुण आहे, ती अमर आहे. पण त्यांच्यापुरती मर्यादित ती विचारधारा तिथेच खंडित झाली ज्यावेळी ते ह्या जगातून निघून गेले. त्यांच्यासाठी, त्यांच्यासोबतच ती विचारधारा निघून गेली. त्यांच्यासाठी म्हणतोय, त्यांच्यापुरती सांगतोय. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणजे त्यांचा प्राण गेलेला आहे, त्यांचं आयुष्य संपलेलं आहे, त्याबरोबर त्यांच्या विचारधाराही त्यांच्यासोबत ती गेलेली आहे. पण विचारधारा जर विचार केला, मग ती चांगली असो वाईट असो, ही विचारधारा कोणत्याही प्रकारची असो, सकारात्मक असो नकारात्मक असो, ती विचारधारा राहते, चिरंतर राहते, निरंतर राहते, ती पुढच्या पिढींपर्यंत जाते. जर ती सकारात्मक असेल तर. ती नकारात्मक असेल तर त्याचा अंत होतोच. मित्रांनो, त्या विचारधारेचा सुद्धा अंत होतो, ती जरा नकारात्मकता असेल. कारण प्रभू रामचंद्रांची विचारधारा आहे ती आज चिरंतर निरंतर चालू आहे, कारण ती अमर आहे, ती अमर आहे, कारण ती सकारात्मक आहे. पण रावणाची जी विचारधारा होते त्याचा अंत झालेला आहे. रावणाच्या विचारधारेचा अंत झालेला आहे, कारण त्याला जोड कसली होती, तर षडविकारांची जोड होती. मित्रांनो लक्षात आलं का? त्या षडविकारांची जी जोड असलेली विचारधारा आहे, तिचा अंत हा होतोच. जसं आता शरद पवार जोपर्यंत आहेत अस्तित्वात, तोपर्यंत त्यांची विचारधारा चालणार, पण त्यांच्या पश्चात त्यांची विचारधारेचा अंत झालेला असणार, कारण ती षडविकारांनी ग्रस्त आहेत, ती नकारात्मक आहे. मित्रांनो लक्षात घ्या. कुठल्या विचारधारेचा अंत होतोय, तर जी विचारधारा षडविकाराने ग्रस्त आहे. आणि कुठली विचारधारा अमर राहते, ती विचारधारा म्हणजे सकारात्मक म्हणजे षड आकारामध्ये असलेली ही विचारधारा काय राहते, अमर राहते. आणि षड विकारामधली विचारधारा तिचा अंत होतो, त्याचा मृत्यू होतो. आता तुम्ही कुठली विचारधारा स्वीकारायची आणि त्या विचारधारेनुसार चालायचा, हा तुमचा निर्णय आहे.
हा तुमचा निर्णय, प्रत्येकाचा आपापला निर्णय आहे, आपापले विचार आहेत. तुम्ही जसं ते बोध घ्याल त्यानुसार, जसे माझे विचार तुम्ही समजून घ्याल त्यानुसार तुम्हाला त्याचे प्रत्यय येतील. माझे विचार मी मांडतोय, माझा अभ्यास तुमच्यासमोर ठेवतोय. मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, पुन्हा एकदा मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतोय, माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करा, 4 लोकांपर्यंत पोहोचावेत. मग तो नकारात्मक विचाराचा जरी व्यक्ती असला किंवा सकारात्मक विचाराचा जरी व्यक्ती असला तरी त्यांच्यापर्यंत ते पोहोचावे. का फोनपे मी नकारात्मक जर व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत ते पोचले तर तो सकारात्मक होईल. त्यांनी जे विचारधारा स्वीकारली तर, ही जर माहिती त्यांना कळली तर, समजली तर, रुचली तर, पचली तर, आणि त्याबरोबर जो सकारात्मक आहे त्याच्या आयुष्यात अशी वेळ येऊ शकते तो नकारात्मक होऊ शकत असेल तर ते त्याला टाळता येईल. म्हणून मी ही तळमळीची माझी एक विनंती आहे, तुम्हाला मी अगदी पोटतिडकीने विनंती करतोय. हे माझे विचार, सनातनी वास्तव, हे तुमच्यासमोर मी मांडतोय, ठेवतोय. मला ह्या चॅनलवरून, ह्या ज्या यूट्यूब चॅनलवरून मला पैसे कमवायचे नाही आहेत. ते जर मला काय त्याच्यातून मोबदला मिळत असेल तर तो मी अमान्य करत नाही, तो मी स्वीकारतोय. पण हा माझा उद्देश नाही मित्रांनो, हा माझा उद्देश नाही. माझे उद्देश एवढेच आहेत, माझी उद्दिष्ट एवढीच आहेत, यूट्यूब चॅनल चालवायचा. त्याच्यामध्ये मी जे काय सनातनी वास्तव आणि बोलायचं तरी काय आणि वास्तवावर बोलू काहीतरी, हे 3 चॅनल मी जे तुमच्यासमोर ठेवलेले आहेत, त्याच्यावरती मी जी चर्चा करतोय किंवा विषय मांडतोय, त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की माझे विचार, माझं ज्ञान, माझा अभ्यास तुमच्यापर्यंत पोचावा. फक्त मनोरंजन नाही करत आहे, तर मी काय करतोय, अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जसा मी वागतोय, जसा मी जगतोय, तसंच मी तुमच्यासमोर ठेवतोय. लोकांसामे सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं नाही आहे मित्रांनो. म्हणून मी कळकळीची विनंती करतोय की माझे विचार, माझे व्हिडिओ पुढे जावेत, 4 लोकांपर्यंत पोचावेत, लाखोनी सबस्क्रायबर व्हावेत, ही फक्त माझी इच्छा नाही आहे. लाखोने व्ह्युअर्स व्हावेत, ही फक्त इच्छा नाही आहे. फक्त लोकांनी लाखोनी मला त्याला लाईक्स करावेत, ही माझी इच्छा नाही फक्त. तर ती लाईकसुद्धा करताना विचारपूर्वक करावेत. माझे व्हिडिओ शेअर करताना सुद्धा तुम्ही विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक करावा. आणि सबस्क्राईब करून तुम्ही जे काय नवीन नवीन व्हिडिओ बघणार आहात ते सुद्धा तुम्ही विचारपूर्वक करा की माझे विचार तुमच्यापर्यंत पोचत आहेत का, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. निर्णय तुमच्या हातात आहे मित्रांनो. आता काय करायचं, कसं जगायचं, कसं वागायचं, हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. ज्योतिषशास्त्र असो, वास्तुशास्त्र असो, ह्या दोन्ही वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्रावरती जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर माझं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. आपल्या आयुष्यात जर अनेक प्रसंग असतील, अडचणी असतील, तर त्याच्यावरतीही मी मार्ग सांगू शकेन, तुम्हाला सचेत करू शकेन, सावध करू शकेन. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे आणि माझा ईमेल आय डीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती माझ्याशी संपर्क साधू शकता. आपल्यासाठी मी हजर आहे. इच्छा आपली. वास्तव तुमच्यासमोर मांडतोय, सनातनी वास्तव. वास्तवावर बोलू काहीतरी, म्हणजे राजकारणाबद्दल वास्तव, आणि बोलायचं तरी काय, म्हणजे प्रवासावरती मी विषय ठेवतोय आणि प्रवासामधून अनेक विषय, अनेक गोष्टी तुमच्यासमोर ठेवतोय. माझ्या या सर्व 3 चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ती घंटी वाजवा, बेल आयकॉन दाबा. आणि माझे हे व्हिडिओ, 3 चॅनलवरचे व्हिडिओ शेअर करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा.
तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.